नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातलं साखरवाडी हे एक गाव आहे आणि या ठिकाणी एसटी स्टँडच्या बाजूला लागून एक 8 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि ही जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं, भारताची घटना लिहिली। या घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांच्यासाठी ती जागा मिळावी अशी साखरवाडी या गावच्या काही आंबेडकर अनुयायांनी या ठिकाणी बेकायदेशीर उपोषण सुरू केले त्यांनी। आणि याच उपोषणावरती पोलीस प्रशासनानं जबर हल्ला चढवला, सगळ्यांना काठीनं बेदम मारहाण केली, त्यात महिलांना देखील मारलं, महिलांची डोकी फोडली, तरुणांची डोकी फोडली आणि सगळ्यांवरती गुन्हे दाखल करून सगळ्यांना जेलमध्ये टाकलं। तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो आहे। तर सर्वप्रथम आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। बघा, महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं नेमकं चाललंय तरी काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न सध्या तरी निर्माण झालेला आहे। बघा, मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला बसले होते, त्यावेळेस देखील पोलिसांनी अशाच पद्धतीचा हल्ला करून त्या ठिकाणच्या महिला, तरुण मुलं, लहान मुलं यांच्यावरती काठीनं बेदम प्रहार केला, मारहाण केली, डोकी फोडली होती। तसंच काही प्रकरण सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातलं साखरवाडी या गावामध्ये घडलेलं आहे। साखरवाडी गाव या ठिकाणी बघा, एसटी स्टँडला लागून एक 8 गुंठेचा जागेचा एक प्लॉट आहे आणि या ठिकाणचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जे अनुयायी आहेत, भीम सैनिक आहेत, भीमकन्या आहेत, हे सगळे ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून आंदोलनाला बसले होते। आता खरं वास्तविक पाहता ही जागा इथल्याच एका पुढाऱ्यानं बळकावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। तसंच तालुक्यातला जो मोठा पुढारी आहे, आमदार, माजी आमदार, मंत्री राहिलेले, या लोकांच्या काही नातेवाईकांना ही जागा बळकवायची आहे। असं असताना काही आंबेडकरवादी ही जागा आंबेडकरांच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून उपोषणाला बसले। यांचं शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू होतं। त्यानंतर मात्र या सगळ्यांनी असं ठरवलं की सरकार आपल्याला जागा देत नाही। म्हणजे हे आंदोलन काय एका दिवसाचं नव्हतं, अनेक दिवसापासून हे आंदोलन सुरू होतं, अनेक वर्षापासून सुरू होतं। प्रशासनाला वेळोवेळी पत्राद्वारे मागणी केली असता प्रशासनानं जाणीवपूर्वक ही जागा दिली गेली नाही म्हणून काही आंबेडकरवादी, तसेच सातारा जिल्ह्याचे जे आरपीआय गटाचे जे अध्यक्ष आहेत, तसंच आरपीआय पक्षाचे सचिन खरात म्हणून आहेत, या लोकांनी देखील या ठिकाणी आंदोलनाला भेट दिली आणि प्रशासनाला देखील सांगितलं की ही जागा आंबेडकर भवनासाठी मिळावी। परंतु सगळं असं असताना प्रशासनाने कसलीही दाद दिली नाही म्हणून आंबेडकरवाद्यांनी या ठिकाणी आंबेडकरांचा तसंच गौतम बुद्धांचा पुतळा नेऊन बसवायचा असं ठरवलं आणि ते आंदोलन त्यांनी सुरू केलं असता या ठिकाणचे जे DYSP आहेत, बघा दस म्हणून आहेत, सुरेश दस, या ठिकाणचे DYSP आहेत, तसंच फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांनी या आंबेडकर अनुयायांवरती हल्ला चढवला। आता हा हल्ला कुणाच्या आदेशाने केला या पोलिसांनी, म्हणजे पोलिसांची गुन्हेगारी कशी आहे बघा, गुंडगिरी कशी आहे। जर जिल्हाधिकारी कार्यालयाला वाटलं असतं की बाबा सदर जागेवरती आंबेडकरांचा पुतळा न बसवता ही जागा तालुक्याच्या आमदाराला द्यायची, त्याच्या बायकोचं तिथं स्मारक करायचं असेल किंवा अजून कोणाचं काय करायचं असेल, म्हणजे महापुरुषांचं काय घेणं देणं नाही ह्या लोकांना, परंतु जागा बळकवणं हाच उद्देश या राजकारणी लोकांचा आहे। म्हणजे महापुरुषांनी ज्यांनी या भारताचं संविधान लिहिलं, भारत देश ज्या संविधानावरती चालतो त्या महापुरुषाचं काय देणं घेणं नाही, परंतु कुठल्या तरी एखाद्या पुढाऱ्याला ही जागा बळकवायची म्हणून त्या पुढाऱ्याच्या सांगण्यावरून या ठिकाणचे DYSP आणि पोलीस निरीक्षक यांनी या आंबेडकरवाद्यांवरती जबर हल्ला केला, हल्ला चढवला
या ठिकाणी आंदोलनाला असलेल्या महिला या महिलांचा विनयभंग देखील केला। या पोलीस प्रशासनाकडे एकही महिला कर्मचारी नव्हती। ते गोंधळ झाल्यानंतर आले, तोपर्यंत या सगळ्या पोलिसांनी या सगळ्या महिलांना डोकं फुटेपर्यंत मारलं। तसंच या ठिकाणी जे असणारी पुरुष मंडळी यांना देखील बेदम मारहाण केली आणि 20 ते 25 जणांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि त्यांच्यावरती विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले। बघा पोलीस प्रशासनाची कशी जबरदस्ती आहे। शांततेमध्ये मार्ग निघाला असता, परंतु पोलिसांनी जी मारहाण केली ही अतिशय निंदनीय आहे, निषेधार्ह आहे। म्हणजे वातावरण गढूळ करण्याचं काम हे पहिल्यांदा पोलिसांकडून केलं जातं। कुठल्या तरी पुढाऱ्याच्या एखाद्या सांगण्यावरून अशा गोष्टी हे पोलीस जाणीवपूर्वक करत आहेत। आता सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या दलित संघटनांकडून या DYSP ला, तसंच म्हणजे जो सुरेश दस म्हणून DYSP आहे, दस म्हणून DYSP ला आणि या ठिकाणचा पोलीस निरीक्षक या दोघांवरती निलंबनाची कारवाई करा म्हणून मागणी करण्यात आलेली आहे। परंतु आता देवाभाऊचं सरकार आहे, काय होतंय काय करतंय देवाभाऊ हे देखील पाहणं गरजेचं आहे। परंतु या राज्यामध्ये आणि देशामध्ये दलित, आदिवासी आणि मुस्लिम हा प्रशासनाने एकदम दाढेत धरल्यासारखं परिस्थिती झालेला आहे। दलित कुणी असेल आंदोलनात किंवा आदिवासी आंदोलनात असेल आणि मुसलमान आंदोलनात असेल तर त्याला पोलीस जाणीवपूर्वक टार्गेट केलं जाते आणि अशा ठिकाणी जाणीवपूर्वक हे जातीवादी पोलीस अधिकारी पाठवले जातात आणि त्या जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून मात्र आंदोलन चिघळवण्याचं काम केलं जात आहे। तर अशा पोलीस अधिकाऱ्यांवरती वेळीच कारवाई करावी। तसंच ज्या आंदोलकांना जेलमध्ये टाकलेला आहे त्या आंदोलकांची देखील सुटका लवकरात लवकर पोलीस प्रशासनानं करण्यात यावी। तर महाराष्ट्रामध्ये जे होणारे पुढील आंदोलन आहेत ते कुठंतरी थांबले जातील असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसते। तर आज एवढंच, म्हणजे एकंदरीत पुतळा बसवावे म्हणून मागणी करणाऱ्या लोकांना जर अशा पद्धतीनं जेलमध्ये टाकलं जात असेल तर या गोष्टी सगळ्या निंदनीय आणि निषेधार्ह आहेत, हेच सांगणं योग्य। तर आज एवढंच। कॅमेरामन अनिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे।